चर्चा या ठिकाणी झालेला आहे. नेमकं सगळ्यांची धरपकड झाली आहे. काय मत आहे? पहिली गोष्ट अशी आहे, कोकणातला शेतकरी हा मुळात गरीब आहे. काय त्याला शेतीचं उत्पन्न नाही, भात शेतीच्या पलीकडे. बरं, 5 एकराच्या पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांची सर्वात जास्त संख्या कोकणामध्ये आहे. असा शेतकरी कुठेतरी 4 आंब्याची झाडं आहेत म्हणून त्याला कुठेतरी बागायतदार म्हटलं जातं. त्याच्या त्या उत्पन्नावर जी कॅश क्रॉप म्हटलं जातं, जरा त्याचा संसार उभा राहतो नीटनेटका. तो संसार आज उद्ध्वस्त होण्याची वेळ आली. अवकाळी पाऊस आला, वादळ आलं, झाडं पडली, आंबे पडले. असं वाटलं होतं की प्रोएक्टिव्ह ज्याला म्हणतात, सरकार स्वतःहून यामध्ये पाऊल उचलून काहीतरी मदत करेल. ती केली नाही. म्हणून सगळे शेतकरी आंदोलन एकत्र आले. आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली माननीय राजू शेट्टीजी, रेड्डी प्रकाश रेड्डी, आमचे विनायक राऊत, बाळ माने, ते काँग्रेसचे हर्षवर्धन जाधव, भाई जगताप, हे सगळे धुरंधर एकत्र आले आणि म्हणलं आपण ते आंदोलन केलं पाहिजे. म्हणून एक आंदोलन गिरगाव चौपाटीपासून वर्षा बंगल्याकडे जाण्याचं ठरलं. आता गिरगाव चौपाटीवर ठरल्यानंतर टिळकांच्या स्मारकाजवळ ठरलं बरं का, पुतळ्याजवळ. कोण टिळक? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ते मी मिळविनच म्हणणारे लोकमान्य टिळक. इंग्रजांच्या न्यायाधीशाला तोंडावर बोलणारे टिळक, म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध तुटून पडणारे टिळक. त्या अन्यायाच्या विरुद्ध सगळे एकत्र जमले. तिथून पुढे जायचं आहे. अडवलं तुम्ही? अडवलं पण नाही, मोर्चाच होऊ दिला नाही. आलेली माणसं तुटक एकत्र येत नाही ना. माणसं 5 आली, 10 आली, अशी होत राहतात एकत्र. आले रे आले का गाडीत घाल, घेऊन जा. इकडे आणून सोडलं काही लोकांना. राजू शेट्टींना माहिती मिळाली की तिकडे गेले. तरी आमचे कर्मधर्म सहयोगाने ते सावंत आमचे आमदार आले, मनोज जामसूत्र आले, बाळा नरे आले, बाळा आमचं कदम आले. ही सगळी माणसं येऊन एकत्र आली. अनेक शेतकरी म्हणजे कुटुंब कोकणातली माणसं आली. मला आश्चर्य वाटतं, इतकं असंवेदनशील आमचं राज्य सरकार कसं झालं. परवा कांद्याचंही तेच झालं की 1 रुपया, काहीच वाटत नाही. तुमच्याकडे एवढा पैसा आहे ना की तुम्ही आमदार खरेदी करताना 50 कोटी एका आमदाराला. काय शेतकऱ्यांना पैसे लागले असते तुम्हाला द्यायला? हा, हजारो कोटी रुपये वाटता निवडणुकांमध्ये. सगळा जो बिकाऊपणा तुम्ही सुरू केला खरेदी शेतकऱ्यांना देत आहेत ना. डबल इंजिन जे आहे हमारा, काय करतं डबल इंजिन? टायर पंक्चर झाले का त्याचे? काय झालं काय त्या डबल इंजिनाला? मग डबल इंजिन असून जर आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर मग शेतकऱ्यांनी करायचं काय? म्हणून हे आंदोलन घडलं. काय मागितलं? 5,000 रुपये एका झाडामागे मागितले. हेक्टरी 5 लाख द्या. हेक्टरी मला वाटत नाही 2.5 एकर, म्हणजे हेक्टरी 1 हेक्टर कोणाची बाग असेल अशी बोटावर बोलणारी माणसं मिळतील कोकणामध्ये. सगळेजण एकदम कमी. 1 एकर पण आंब्याचं नसेल कोणाकडे बाग, पण तरी सुद्धा तुम्हाला द्यायचं नाही. तुम्ही चेष्टा केली त्यांची. 220 रुपये खोके सरकार. त्या आंब्याच्या खोक्याला पण जास्त पैसे लागतात. कळलं का? घाबरलेत का मुख्यमंत्री? म्हणजे ही जी परिस्थिती आहे ती देवेंद्र तुम्हाला शोभणार नाही बरं का. तुम्ही सरकारचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, तुमचं ते गृह खातं काय वागलंय. हा, कुणाचे आदेश होते? समजू शकतो मोर्चाला विरोध करणं, मोर्चाला अडवणं पण समजू शकतो. 4 प्रतिनिधी येऊन तुम्हाला वर्षावर भेटले असते ना. मोर्चाच होऊ द्यायचा नाही, ही डायरेक्टिव्ह, हे निर्देश कोणी दिले? आणि काय केलं तुम्ही? राजू शेट्टींना पकडून डोंगरीला, काहींना मरीन लाईन पोलीस स्टेशन, काहींना आझाद मैदान पोलीस स्टेशन. काय मिळवताय? अशी ठिणगी विसते का? उलट तुम्ही आग 4 ठिकाणी लावून ठेवलेली, एवढं लक्षात ठेवा. खरं तर मुख्यमंत्री हे मुंबईत नाही आहे, तरी हा मोर्चा काढण्यात आला. आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर पोलीस बळाचा वापर करण्यात आला. स्वतः ते गृहमंत्री आहेत. हे का असं होत आहे? घाबरतायत का तुम्ही? पोलिसांना त्यांचा एक कुठला मंत्री आला असता, सांगू शकला असता, माननीय मुख्यमंत्री आज मुंबईत नाहीत, तुमची भेट घडवून आणू, शांतपणे झालं असतं ना. हा काय प्रकार आहे? कोकणातल्या आमच्या शेतकऱ्यांनी पण आता समजून घेतलं पाहिजे बरं का. हे दाखवाल की नाही? हे बोलतो ते तेवढं दाखवा. खास करून कोकणातल्या आमच्या मतदारांनी पण लक्षात घेतलं पाहिजे. डबल इंजिनचा पंक्चर इंजिनियर तुमच्याकडे निवडून आलेत बघा. तुमचा शब्द सुद्धा काढत नाही तुमच्या न्याय देण्यासाठी. नाही वाटत तुम्हाला राग? विकले जाऊ नका बरं. बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान बनवलं ना, अधिकार, तो अधिकार विकू नये आपण. विकलं की अशी अवस्था येते, म्हणून दादागिरी करतात. एक शेवटचा प्रश्न की हाच पोलीस बंदोबस्त करत असताना पेट्रोल डिझेलचा वापर देखील जोरदार झालेला आहे. जे बंदोबस्त होतात, धरपकड करण्यात आली, पोलीस व्हॅनचा देखील मोठा वापर करण्यात आला. प्रचंड. इथे मी उभं राहून बघतो ना, एका मागोमाग एक गाडी आणून सोडत होती. किती गाड्या आल्या असतील? मग ते पंतप्रधानांचा आदेशाचा अवमान केला का? हा विचार करा आता तुम्ही, विचारा.
माननीय पंतप्रधानांनी काय सांगितलं आणि तुम्ही कसे वागताय. बघू शकतो आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी खासदार अरविंद सावंत होते आणि त्यांनी त्यांचं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. आणि अशामध्येच हे आंदोलन आज जरी थांबलं असलं तरी मात्र ज्या प्रकारे वागणूक देण्यात आलेली आहे सर्व आंदोलकांना त्याच्याबद्दल देखील तीव्र निषेध जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसोबत मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.